पुण्यात शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी पकडलंय। मुन्ना पोळेकर हा फक्त मोहरा होता हे समोर आलंय, कारण हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड रामदास मारणे याला पोलिसांनी पकडलेला आहे। त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। 5 जानेवारी 2024ला दिवसाढवळ्या झालेल्या शरद मोहोळ याच्या हत्येनं पुणे हादरून गेलं होतं। पोलिसांनी गोळ्या घालणाऱ्या आरोपींना पकडलं खरं, पण हत्येमागचा खरा मास्टरमाइंड वेगळा कोणीतरी असावा असा पोलिसांना संशय होता। पोलिसांनी अखेर या आरोपीला पकडलं असून आता रामदास उर्फ वाघ्या मारणे यानं मोहोळला का संपवलं, पोलीस याबाबत काय माहिती देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुख्य आरोपी रामदास मारणेसह त्याच्या 6 साथीदारांना अटक केली आहे। रामदास मारणे याच्यासोबत विठ्ठल शेलार हे नाव सुद्धा समोर आलंय। पनवेल येथील वाशीत एका फार्म हाऊसवर गुन्हे शाखेनं पनवेल पोलिसांनी यांना अटक केलेली आहे। यामधील 3 जण हे आरोपी आहेत, तर 3 जण संशयास्पद असल्याची माहिती समोर आली आहे। पनवेल पोलिसांनी आरोपींना पुणे पोलिसांकडे सोपवलेलं आहे। रामदास मारणे नेमका कोण, याचा मारणे टोळीशी काय संबंध आहे का, असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत। पोलीस तपासामध्ये शरद मोहोळ याच्यावर गोळ्या घालणारा आरोपी मुन्ना पोळेकर याचं एक रेकॉर्डिंग समोर आलं, ज्यामध्ये पोळेकर कोल्हापूरच्या दिशेनं पळून जात होता। त्यावेळी त्यानं एका नातेवाईकांकडून सिम कार्ड घेतलं होतं। या सिम कार्डवरून त्यानं संतोष कुरपे याला फोन केला होता। त्यावर गेम केला, मास्टरमाइंडला सांग असं संभाषण झालं होतं। आता कुरपे हा सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यामुळे तो मास्टरमाइंड रामदास मारणे का, हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे।